पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हापूस देवगड आंबे दाखल झालेत, मात्र अजून तयार झालेले नाहीयेत। आंब्याचे दरही वाढले असल्याने पुणेकरांना गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र आंबे कमी खाता येणार आहे। मार्केट यार्डमध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया आता जवळ आलेली आहे आणि त्यामुळे या सणांमध्ये आंब्याला विशेष असं महत्त्व आहे। बाजारपेठांमध्ये नेमकी आंब्याची काय परिस्थिती आहे, आंबे दाखल झालेले आहेत का हे जाणून घेणार आहोत। आपण सध्या पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये आलेलो आहोत आणि इथं बऱ्यापैकी आपल्याला आंब्याच्या पेट्या आहेत त्या दिसत आहेत, मात्र पूर्णपणे आंबे तयार झालेले नाहीत अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। नेमकं हे कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत इथले व्यापारी आहेत। काय यंदा परिस्थिती आहे आणि आम्ही पाहतोय की आंबे अजून पिकलेले दिसत नाही। हो, आंब्याची थोडं आंबा सीझनच थोडासा 20 दिवस लेट आहे। अवकाळी पाऊस, खूप दिवस पडलेली थंडी, त्याच्यामुळे थोडासा मालच ह्या वर्षी 20-22% 25%च्या आतच माल आहे। सीझन थोडासा हार्ड जाणार आहे, माल थोडासा कमी आहे। शेतकऱ्याचं थोडंसं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे, का की पहिले मोहर आला म्हणून फवारण्या आहे, खूप महागड्या केल्या, पण महिन्याभराने बघितले गेलं तर आंबेच नाही झाला। मग आता आज अशी परिस्थिती की बाजारात आत्ता लोकांना आंबे हवेत, पण आज आंबे नाही आहेत। 25, 27, 30% आंबे यावर्षी येते। आणि ही सगळी परिस्थिती राज्यभरात आहे, जिथे जिथे आंब्याचं उत्पादन केलं जातं तिथं 100% देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, मालवण चारही तालुक्यात सेम परिस्थिती आहे। आंबे कुठल्याच तालुक्यात असे जोरात नाही। गुढीपाडव्याला बहुतेक ठिकाणी आता आपल्याला आंबे हे विक्री करताना दिसणार नाहीयेत, मात्र अक्षय तृतीयेपर्यंत हे सगळे आंबे तयार होतील आणि जे आंबेप्रेमी आहेत, ज्यांना आंब्याचा रस मोठ्या प्रमाणात आवडत असतो, ते सुद्धा खरेदी करू शकतात। पण यंदा गुढीपाडव्याला मात्र तशी परिस्थिती दिसणार नाहीये। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।